नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याणपूर्व भीम महोत्सव कार्यक्रमात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार. 11 वर्ष प्रलंबित असणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लावून भव्य ज्ञान केंद्र उभारण्याबद्दल आंबेडकरी समाजाने मानले आभार. कल्याणपूर्व येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे भीम महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कल्याणपूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि प्रख्यात गायिका कडुताई खरात यांच्या गाण्याचा कार्यक्रम देखील इथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार राजेश मोरे, कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह अण्णासाहेब रोकडे, देवचंद्र अंबादे, सुमेध हुमने, आतिश गायकवाड, निलेश शिंदे, राजू रोकडे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, समितीने मिळून जो माझा नागरी सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल या समितीचे खूप धन्यवाद व्यक्त करतो. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज जे स्मारक इथे उभे राहिले, अनेक वर्ष या स्मारकाला लढा सुरू होता. या लढ्याला यश येऊन कल्याणपूर्वेमध्ये एक मोठं भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे राहिले. तेही माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात झाले. हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे आणि समाधानकारक आहे. मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा देखील खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी मोठ्या प्रमाणावर या स्मारकासाठी निधी दिला. त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. अशा प्रकारे कल्याणपूर्वमध्ये भीम महोत्सव कार्यक्रमादरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा, वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. नवा नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा घुमू दे दागी दिशाही. ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा घुमू दे दागी दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दनारा हा, वैर्या इशारा हा. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. क्रांतीचा नारा हा, आमचा किनारा हा, बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. अरे बाबा, मी बोललो कुठल्याही गोष्टीचं जर ती गोष्ट आपल्याला सोडवायची असेल खरंच समस्या, तर त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे. राजकारण झालं की ती समस्या कधी सुटत नाही. समस्याचं समाधान जे आहे, प्रत्येक समस्येचं समाधान हे असतंच. जसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उदाहरण आहे. लोकांना फक्त पुतळा पाहिजे होता, आज भव्य दिवस स्मारक उभं राहिलं. निधी नव्हता, जागा नव्हता, निधी पण मिळाली, जागा पण मिळाली. दृढ इच्छाशक्ती आणि सरकारचा पाठिंबा याच्यामुळे हा स्मारक जे आहे ते उभं राहिलं. कोणाला उद्देशून हे मी बोललो नाही. फक्त जे आहे कुठल्याही गोष्टीचं जे आहे ते राजकारण झालं नाही पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न जे आहे हे प्रत्येक कार्यासाठी जर लोकप्रतिनिधींनी केले तर त्याचं राजकारण होत नाही, ती समस्या जी आहे ती सुटते. महापौर कोणाचा बसणार? अरे बाबा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. सांगितलं जातं भाजपाचा महापौर. अरे कोणी काही बोलू द्या, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल. तुमचं मत एक आहे, परंतु कार्यकर्ते आहेत ते आपसात भांडतात. अरे बाबा, इथे लोक जे आहेत ही लोक जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार. तो मी बोलून, महेश बोलून, निलेश बोलून किंवा कोणी बोलून 1,01% होणार महापौर, हे असं थोडी होतं. अरे लोक, ये पब्लिक है, ये सब जानती है. सगळ्यांनी या समितीने मिळून जो आहे तो माझा नागरी सत्कार या ठिकाणी केला. त्याबद्दल या समितीचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज हे स्मारक इथे उभं राहिलं. गेले अनेक वर्ष या स्मारकासाठी लढा सुरू होता आणि या लढ्याला यश येऊन या कल्याण पूर्वेमध्ये एक मोठं भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं.
आणि हे माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात झालं हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे, समाधानकारक आहे. मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या स्मारकासाठी दिला. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.